नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं संकल्प न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हावर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सुप्रीम कोर्टात आज मोठी टिप्पणी झाली आहे। या टिप्पणीमुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। नेमकी प्रकरण काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत आहे। यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। दरम्यान हा युक्तिवाद सुरू असतानाच आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे। यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात त्या बरोबर वाटत आहे, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। या प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे। यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहे। यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। 1999च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं हे यांना 1926ला कळालं का, असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। तसेच निवडणूक आयोगाला त्यांच्या सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता, असा आरोप देखील यावेळी कपिल सिब्बल यांनी केलाय। तसेच पक्षात आधी फूट पडल्याचं स्पष्ट नव्हतं, मग तक्रारी कशाला करायचं, असा सवालही यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। दरम्यान यावर आता सुप्रीम कोर्टाकडून मोठी टिप्पणी करण्यात आली आहे। तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहेत त्या बरोबर आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तसेच कठीण परिस्थितीमध्ये कोणताही निर्णय हा लोकशाही मार्गाने घेतला जावा, असंही यावेळी सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात म्हटलं गेलंय। दरम्यान एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदी केलेली निवड ही बेकायदेशीर होती। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा करता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं, असा सवाल युक्तिवाद देखील यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलाय। तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीच्या पुढील सुनावणीवर आणि शिवसेना पक्ष चिन्हाच्या वादावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।